पुणे केतन अग्रवाल प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली आहे। तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी ही घोषणा केली आहे। याबाबतचा मुद्दा सभागृहामध्ये सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी केली होती। त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी खाली बसूनच या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले। याला हरकत घेत भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचे अधिकार आहेत का असा सवाल उपस्थित केला। यावर अध्यक्ष निर्णय देतील असं स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी केलेली घोषणा आणि त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी या सगळ्या प्रक्रियेविषयी आणि प्रोटोकॉलविषयी निर्माण केलेले प्रश्न हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मात्र हे अत्यंत गंभीर प्रकरण पुण्यामध्ये घडलेलं, या प्रकरणामध्ये आता एसआयटीची स्थापना होण्याची प्रक्रिया एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे आता ही सगळी प्रक्रिया पेचात सापडण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सध्या महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणाचा अधिक योग्य पद्धतीने तपास करावा यासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली। मात्र ही घोषणा अध्यक्षांऐवजी तालिका अध्यक्ष राजू खरे यांच्याकडून करण्यात आली आणि त्यानंतर सुनील शेळके यांनी कारवाईची मागणी केली। त्यानंतर एसआयटीची घोषणा करण्यात आली। मात्र राजू खरे यांनी दिलेले हे निर्देश सध्या वादात अडकण्याची शक्यता आहे, कारण त्यांना अशा प्रकारे घोषणा करण्याचा अधिकार आहे का, तशा प्रकारची तरतूद आहे का, असे सवाल आता उपस्थित केले सुधीर मुनगंटीवार यांनी। आणि त्यामुळे आता ही सगळी प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण केली जाते आणि ह्या जर प्रक्रियेमध्ये नेमकी खरोखरच काही चूक आहे का, जी शंका सध्या मुनगंटीवार व्यक्त करतायत तशी काही खरोखरच या प्रोटोकॉलमध्ये चूक झालेली आहे का, आणि जर असेल तर ती सुधारली जाणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या गंभीर प्रकरणामध्ये सध्या एसआयटी स्थापन होण्याच्या दिशेनं पावलं पडतायत, हे या सगळ्या प्रक्रियेतून समोर येत आहे। केतन अग्रवाल प्रकरणामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काय नेमकं घडलं सभागृहामध्ये, घोषणा काय झाली आणि त्यानंतर नेमके काय तांत्रिक मुद्दे याबाबत उपस्थित करण्यात आले? अमोल, आपण पाहतोय या प्रकरणामध्ये जे आहे त्या चर्चा सुरू झाली होती। खरं आपण पाहतोय की सुनील शेळके यांनी या संदर्भातल्या कारवाई संदर्भातली जी आहे ती मागणी केलेली होती। मात्र पाहतो आपण की माजी मंत्री भाजपचे आमदार जे आहे सुधीर मुनगंटीवार यांनी खालून बसून सांगितलं होतं की एसआयटीची घोषणा करून टाका, आणि वरती तालिका अध्यक्ष राजू खरे होते यांनी एसआयटी नेमण्याचे जे आहे ते निर्देश दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर पुन्हा एकदा भास्कर जाधव यांनी हरकत घेतली आणि तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देता येत नाही असा प्रश्न इथे उपस्थित केला आणि त्यानंतर अध्यक्ष निर्णय घेतील असंही स्पष्ट तालिका अध्यक्षांनी केलं। त्यामुळे आजनी केलेली ही घोषणा ही कायम राहणार, माघार घ्यावा लागणार हे पाहणं सुद्धा बघावं लागणार आहे। याच्या आधी सुद्धा आपण पाहतोय का विधान परिषदेमध्ये अशाच प्रकारचं उपसभापती यांनी घोषणा केल्यानंतर मोठा वाद झालेला होता। अखेर ती घोषणा जी आहे ती माघार घ्यावा लागली होती। त्यामुळे आता राजू खरे तालिका अध्यक्षांनी केलेली घोषणा जी आहे कायम ठेवले की आणखी काय वाद निर्माण होतो पाहणं महत्त्वाचं राहील। निश्चित, धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल।